तहसील कार्यालयाच्या बाहेर ज्या रेल्वे विभागाच्या अंतर्गत जुडाव्याच्या जंक्शनच्या प्रयत्नामध्ये असलेलं हे मनुवादी सरकार आणि रेल्वे विभाग याच्यामध्ये आमच्या आडगाव, लासिना, बरबडी, गौर या परिसरामधली काही जमीन बेकायदेशीररित्या शासन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या विरोधामध्ये, रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये, त्याचबरोबर पूर्ण तालुका दंडाधिकारी म्हणजे तहसीलदारांच्या विरोधामध्ये आज साखळी उपोषण गावकऱ्याच्या वतीने तसेच पूर्णा शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे. सर्वप्रथम वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणी शाखेच्या वतीने आपल्या या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपल्याला माहिती आहे पूर्णा शहराचा इतिहास जवळपास 1912 पासूनचा जे रेल्वेचा इतिहास आहे ते इतिहास नष्ट करण्यासाठी नांदेडमध्ये बसलेला एक जातीवाद, कट्टर जातीवाद करणारा एक पुढारी, त्याचं नाव अशोकराव चव्हाण. हे अशोकराव चव्हाणनी पूर्ण तालुक्याचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी काही संकल्प केलेले आहेत आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी काही अशा पद्धतीच्या काही योजना त्या ठिकाणी आखत आहे. मी अशोकराव चव्हाण यांचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. पूर्णा शहर ज्यावेळेस निजामानं रेल्वेचं सेंटर पॉइंट निवडलं होतं, आज आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जे रेल्वे आहे या पूर्ण शहराला, पूर्ण तालुक्याला रेल्वेचं माहेरघर म्हणलं जातं. परंतु हे माहेरघर उगाच म्हणलं जात नाही. ज्या मूलभूत सुविधा रेल्वेला लागतात त्या मूलभूत सुविधा पूर्ण शहरात होत्या म्हणून या पूर्णेला निजामाने 1912ला सेंटर पॉइंट निवडलं होतं. परंतु आमच्या तालुक्यातली जी जमीन आहे, ज्या जमिनीला ज्या मूलभूत सुविधा लागतात, ज्या की पाणी असते, आमच्या पाण्याखालच्या जमिनी काही शेतकऱ्याच्या बळकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी रेल्वे विभाग करत आहे. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून रेल्वे विभागाला आव्हान करतो, आज या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर भविष्यामध्ये पूर्ण शहरामध्ये या रेल्वे विभागाच्या विरोधामध्ये रेल रोको आंदोलन भविष्यात वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही. कारण हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ 4 गावातल्या शेतकऱ्याचा नसून हा प्रश्न आपल्या पूर्णा तालुक्यातल्या नागरिकांचा आहे. कारण आपल्या पुणेचं रेल्वेचं विभाग यांना नांदेडला घेऊन जायचं आहे आणि पुणेला रेल्वेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. आज आपल्याला माहिती नसेल, पुणेमधून जे परळी मार्ग आहे ते मार्ग जवळपास बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नांदेडवरून लोहा मार्ग परळीला काही ट्रेन जाणार आहेत आणि या ट्रेनची मान्यता दिल्लीमध्ये अश्विनी वैष्णवनं दिलेली आहे. आज आपल्या जिल्ह्याचे खासदार निष्क्रिय आहेत. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो आपल्या जिल्ह्याचे खासदार आहे अंगोटे बहादर आहे. आज शेतकऱ्याला या ठिकाणी उपोषण करावं लागत असेल तर आज आपल्या जिल्ह्याला मला तर वाटतंय की खासदार नाहीये. आज आपल्या विभागामध्ये काही आमदार आहेत. आज हा विषय जवळपास 2-2.5 महिन्यापासून सुरू आहे. हे शेतकरी जवळपास 2-2.5 महिन्यापासून प्रशासनासोबत पाठपुरावा करत आहेत. परंतु या ठिकाणच्या रत्नाकर गुट्ट्याला कधी हे शेतकरी दिसले नाही. काल परवा पावसाळी अधिवेशन संपलं, परंतु पुणेच्या रेल्वेच्या विभागाच्या अंतर्गत जे जमीन शासन ताब्यात घेत आहे याच्यावरती इथला रत्नाकर गुट्टे बोलायला तयार नाही. आज आपण पाहिलं दिल्लीमध्ये काही कॉन्फरन्स होतात. संजय जाधव स्वतःचे कामं करून घेण्यासाठी अनेक पत्र देतो, परंतु समाज हितासाठी एखादं देखील पत्र या ठिकाणच्या संजय जाधवला द्यायची आवश्यकता वाटत नाही.
आज उपोषणकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो की जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हा वेळ तुमच्यावरती या ठिकाणच्या निष्क्रिय खासदारामुळे आलेली आहे. आज पूर्ण शहरामध्ये इलेक्ट्रिकल लोकोशेट होत होतं, परंतु ते इलेक्ट्रिकल लोकोशेट विकण्याचं काम या ठिकाणच्या खासदारांनी केले. त्यावरती देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही स्टे आणलेला आहे. जे नांदेडला सुरू होतं काम ते काम थांबवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलंय. मी केवळ भाषण करत नाही, तर आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून या रेल मंत्र्याला अश्विनी वैष्णव यांना या शेतकऱ्याच्या जमिनी या शेतकऱ्याकडेच असल्या पाहिजे असं पत्र देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेईल. आणि केवळ पुढाकार घेणार नाही, तर तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. आज जाता जाता आपल्या सर्वांना एकच सांगतो की आपल्या जिल्ह्याचे निष्क्रिय आमदार, निष्क्रिय खासदार, निष्क्रिय पालकमंत्री यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. इलेक्ट्रिकल लोकोशेट 1.5 कोटीमध्ये विकलं, तसंच हे जंक्शन जवळपास 50-1 लाखामध्ये विकलं असावं असा आरोप माझा वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्थापितांचा करतो. आपल्या सर्वांना शब्द देतो ही वेळ भविष्यामध्ये तुमच्यावर येणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीचा ताबा कोणाच्या हातामध्ये देऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल प्रशासन तुमच्यावर जबरदस्ती करतात, तर पुण्यामध्येच राहतो आम्ही. फक्त एक तुमचा कॉल, तुमच्या जमिनी तुमच्यापासून कोणी झचकून घेऊ शकत नाही.